गडचिरोली जिल्हा हा माओवादग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो। येथे माओवादी सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे, सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला करणे व इतर प्रकारच्या सरकारी कामात अडथळे आणून जाळपोळ करणे इत्यादी देशविघातक कृत्य करत असतात। सुरक्षा दलाविरुद्धच्या अनेक हिंसक कारवायांमध्ये सक्रिय सहभाग असलेल्या एका जहाल माओवाद्यांसह काल 27/6/2025 रोजी गडचिरोली पोलीस दल व सीआरपीएफने सिताफीने ताब्यात घेऊन त्याला अटक केली आहे। गडचिरोली पोलीस दलाच्या प्रभावी माओवाद विरोधी कारवाईमुळे जानेवारी 2022 ते आतापर्यंत एकूण 104 माओवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आले आहे। दिनांक 27 जून 2025 रोजी उपविभाग भामरागड अंतर्गत नवनिर्मित पोस्टे कवंडे हद्दीतील कवंडे जंगल परिसरामध्ये विशेष अभियान पथकाची 2 पथके पोस्टे कवंडे येथील पोलीस पथक आणि सी कंपनी 37 बटालियन सीआरपीएफचे एक पथक माओवाद विरोधी अभियान राबवित असताना त्यांना एक संशयित व्यक्ती फिरत असताना आढळून आल्याने पथकाच्या जवानांनी त्याला ताब्यात घेतले होते। त्यानंतर त्याची अधिक सखोल चौकशी करण्यासाठी पोलीस मुख्यालय गडचिरोली येथे आणले असता सदर इसमाचे नाव अंकल उर्फ मन्नू सुलंगे पल्लो, उपकमांडर कोरची दलम, वय 28 वर्ष, राहणार कवंडे, तहसील भामरागड, जिल्हा गडचिरोली असल्याचे उघड झाले। अधिक चौकशी दरम्यान समोर आले आहे की सदर इसम हा पोलिसांच्या अभिलेखावरील जहाल माओवादी असून घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने तो कवंडे जंगल परिसरात रेकी करण्यासाठी दाखल झाला होता। प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कुरखेडा यांनी त्यास 7 दिवसाची पोलीस कोठडी सुनावलेली आहे। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज रिपोर्टर उमेश गजलपेल्लेवार, तालुका प्रतिनिधी गडचिरोली। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड वापरा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।